त्यांचा पगार वेळेवर द्या। आज 14 तारीख झाली, आज घरात त्यांच्या अन्न नाहीये। मंत्र्यांना माझं कारण आहे, इकडच्या कलेक्टरला म्हणणं आहे, माझं इकडच्या लेबर कमिशनरला म्हणणं आहे, अशा प्रकारे जर एल&टी काम करायला सांगितलंय का? एल&टी ही एवढी मोठी संस्था असून, एक मोठी कंपनी असून अशा प्रकारे इकडचे जे ऑफिसर आहेत ते नालायक आहेत। मग हे काय चालवलंय? म्हणजे कामगारांनी इकडच्या भूमिपुत्रांनी मरायचं का? फक्त पगार भेटला पाहिजे त्या हिशोबाने आम्हाला पेमेंट दिलं जात नाही। दर वेळेस रेसचे पैसे कापले जातात। पेमेंट वेळेवर होत नाही, पगार पण वेळेवर होत नाही। कुठलं ते लोक बोलतात की 30 दिवस काम करा, 15,000 14,000 पगार दिवस। हे कामावर गेलेले नाहीत, त्यांनी आज संप केलेला आहे। त्याचं कारण एकमेव असं की त्यांचा पगार दर महिन्याच्या 7 तारखेला होतो। 7 तारखेला हा होणारा पगार त्यांना सांगितलं गेलं की 10 तारखेला देऊ। 10 तारखेला देखील त्यांना पगार दिला गेला नाही। आपण पाहताय टॉप 10 महाराष्ट्र न्यूज। बुलेट ट्रेन प्रकल्पाचं काम प्रगतीपथावर सुरू आहे। बुलेट ट्रेन प्रकल्पात काही शेतकऱ्यांच्या जमिनी बाधित झालेल्या आहेत। बुलेट ट्रेन प्रकल्पाचं काम एल&टी कंपनी पाहते। या एल&टी कंपनीमध्ये काही भूमिपुत्र सुरक्षा रक्षक म्हणून कामाला आहेत, परंतु एल&टी कंपनी या भूमिपुत्रांची पिळवणूक करते। या विरोधात आज काही सुरक्षा रक्षकांनी एल&टी कंपनीमध्ये संप केला। या संदर्भात आणि या विरोधात आगरी सेना मैदानात उतरली। आगरी सेनेने याचा तीव्र विरोध करत या सगळ्या गोष्टीचा निषेध व्यक्त केलेला आहे। पाहूया या संदर्भात सुरक्षा रक्षक कामगार आणि आगरी सेना महाराष्ट्र उपाध्यक्ष कैलास पाटील नेमकं काय म्हणाले। पाहूया या संदर्भातली टॉप 10 महाराष्ट्र न्यूज चॅनलची ही खास बातमी। काय तुमचं? माझं नाव राजेश यशवंत ठाकूर। काय काम करता तुम्ही? मी एल&टी मध्ये सिक्युरिटी गार्ड म्हणून ड्युटीवर आहे। गेल्या 3 वर्ष झाले आम्ही ड्युटी करतो, पण आम्हाला जो पगार भेटला पाहिजे त्या हिशोबाने आम्हाला पेमेंट दिलं जात नाही। आम्ही स्किल्ड नसून तरी सुद्धा आम्हाला अनस्किल्ड पेक्षा कमी पेमेंट दिलं जाते आणि प्लस आमच्याकडनं दर वेळेस रेसचे पैसे कापले जातात। वर कसले पैसे कापले जातात आणि पेमेंट हमेशा आम्हाला स्ट्राईक केल्याशिवाय पेमेंट भेटत नाही। आज आम्ही 2 वर्ष तसंच स्ट्राईक करूनच आणि पेमेंट घेतलं। काय नाव आहे तुमचं? तेजस शेट्टी, कुठे राहिलात तुम्ही? जलसार। मग या ज्या प्रकल्प चालू आहे बुलेट ट्रेनचा, त्याच्यामध्ये तुमची पण जमीन बाधित झाली आहे? हो झाले। आहे। तुम्ही आता काय काम करता एल&टी मध्ये? एल&टी मध्ये गेले 1.5-2 वर्ष झाले सिक्युरिटी गार्डचं काम करतोय। किती पगार मिळतो तुम्हाला? आम्हाला आता 14,000 भेटतो। समाधानी आहात त्या पगारावर? नाही, नाही। त्याच्यातून कशासाठी आता तुम्ही इथे जमलात? पेमेंट वेळेवर होत नाही, पगार पण वेळेवर होत नाही कुठलंच पेमेंट, आणि जो पेमेंट हवा आहे ज्याप्रमाणे तो भेटत नाही आम्हाला। 14,000 सांगून तो पण कमी पेमेंट येतं, त्याच्यातून पैसे कट होतात। हा, या आधी काय करायचं? या दिवस सिक्युरिटी गार्डचं काम करतो। काय नाव आहे तुमचं? माझं कल्पेश पाटील। कल्पेश पाटील जी, किती वर्ष झाले तुम्ही इथे राहता? मी 1 मे 2024 पासून काम करतो। मला तुमचा जन्म इथलाच? इथलाच प्रॉपर। काय काम करता तुम्ही एल&टी मध्ये? एल&टी मध्ये सिक्युरिटी गार्डचं काम करतो। किती पगार आहे तुम्हाला? मला आता तरी आम्हाला पहिले बोलले गेले होते की 26 दिवसाचे 14,000 पगार देऊ आम्ही। नंतर त्यांनी बोलले की रिलीव्हर म्हणून ठेवू, पण ते काय झालं नाही। आणि आता ते लोक बोलतात की 30 दिवस काम करा, 15,000 14,000 पगार दिवस। जो पगार मिळतो त्या पगारात तुम्ही समाधानी आहात? नाही सर, नाही। माझं एल&टीच्या प्रशासनाला हात जोडून निवेदन आहे, त्यांचा पगार वेळेवर द्या। आज 14 तारीख झाली, आज घरात त्यांच्या अन्न नाहीये। मग अशा प्रकारे एल&टी काम करते का? माननीय मुख्यमंत्र्यांना माझं कारण आहे, इकडच्या कलेक्टरला म्हणणं आहे, माझं इकडच्या लेबर कमिशनरला म्हणणं आहे, अशा प्रकारे जर एल&टी काम करायला सांगितलंय का? एल&टी ही एवढी मोठी संस्था असून, एक मोठी कंपनी असून अशा प्रकारे इकडचे जे ऑफिसर आहेत ते नालायक आहेत आणि एल&टीचं नाव बदनाम करतात असं आम्हाला वाटते। आणि जर ह्यांना पगार दिला नाही तर एल&टीला इकडे आम्ही पुढे काम करू देणार नाही। गेल्या वेळेला आम्ही आंदोलन केलेलं अंधेरीमध्ये, दुसऱ्या दिवशी आज संध्याकाळपर्यंत यांचा पगार पूर्ण जो नॉर्म्स प्रमाणे आहे त्याप्रमाणे द्या। आणि ते स्किल लेबर आहेत, अनस्किल्ड लेबर नाही। 2 वर्ष काम केलेला माणूस हा अनस्किल्ड लावू शकत नाही, तो स्किल किंवा सेमी स्किल मध्ये तुमच्या नॉर्म्स प्रमाणे तुम्ही जो पगार देतात जो अनस्किलचा तो पण तुम्ही मिनिमम वेज ऍक्ट प्रमाणे देत नाहीये, तो पण 2,000 रुपये कमी देतात आहेत। मग हे काय चालवलंय? म्हणजे कामगारांनी इकडच्या भूमिपुत्रांनी मरायचं का? फक्त माझं मुख्यमंत्र्यांना हात जोडून निवेदन आहे, माझं लेबर कमिशनर सगळ्यांनाच हात जोडून निवेदन आहे, कलेक्टरला निवेदन आहे, ह्याच्यात लक्ष घाला आणि त्यांचा पगार लवकरात लवकर करून त्यांचं लाईफ सुखमय होण्यासाठी काय काय करायला लागेल ते करा, एवढंच हात जोडून सांगतो। नाहीतर आगरी सेना संघर्ष करेल। नमस्कार,
मी अग्रसेना पालघर जिल्हा प्रमुख चेतन सुभाष गावड. आज मी पालघर तालुक्यातील जलसार, विराथन, मांडे ह्या गावातून जो बुलेट ट्रेनचा प्रोजेक्ट गेलेला आहे आणि त्या बुलेट ट्रेनच्या प्रोजेक्टचं काम L&T कंपनीकडे आहे. हे जे आज माझ्या बाजूला जे दिसत आहेत हे माझे इथले भूमिपुत्र, माझे समाज बांधव तेथे सिक्युरिटी गार्ड म्हणून गेली 3 वर्ष नोकरी करत आहेत. L&T प्रशासनाने ह्या भागामध्ये सिक्युरिटी गार्डच्या सेवेसाठी काही प्रायव्हेट एजन्सी नेमलेल्या आहेत. गेले 3 वर्ष ही लोक इथे काम करतात. गेले 3 वर्ष काम करत असताना जवळजवळ 3 एजन्सी इथे बदलून गेलेल्या आहेत. आता इथे तिसरी एजन्सी काम करत आहे. प्रश्न असा आहे की त्यांना जो पगार दिला जातो तो महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या मिनिमम वेज ॲक्टचा उल्लंघन करून पगार दिला जातो असं आमचं अग्रसेनेचं स्पष्ट म्हणणं आहे. कारण ज्या वेळेला एखादी एजन्सी मध्ये एखादा सिक्युरिटी गार्ड 2 वर्ष काम करतो तेव्हा तो अनस्किल्ड वर्कर राहत नाही. तो स्किल्ड वर्कर किंवा सेमी स्किल्ड वर्कर म्हणून त्याला पगार दिला गेला पाहिजे. परंतु आत्ता काय त्यांना अनस्किल्ड वर्कर म्हणून तो देखील अनस्किल्ड वर्करपेक्षा कमी पगार दिला जातो. दुसरा विषय असा आहे की आज जी नवीन ज्युपिटर म्हणून एजन्सी इथे आलेली आहे त्या एजन्सीने त्याच्यामध्ये कोणीतरी आशिष म्हणून कोणी मॅनेजमेंटमध्ये एक त्यांचा अधिकारी आहे. तो ह्या लोकांना आज त्याने एक गोष्ट समजून घ्यावी, त्याला एक इशारा देतो. हे ह्या जागेचे मालक आहेत. ही जागा आहे, आज ह्या ज्या जमिनी आहेत त्याचा मूळ मालक हा आमचा आगरी कोळी समाज बांधव आहे आणि आमच्या भागातून हा प्रोजेक्ट जातोय. तुम्ही त्यांना नोकऱ्या देऊन त्यांच्यावर उपकार करत नाहीत. त्यांच्या हक्काच्या नोकऱ्या आहेत म्हणून त्यांनी त्या घेतलेल्या आहेत आणि तुम्ही त्याला नोकरासारखी आणि चुकीची वागणूक देत असतील तर तुम्हाला गुडघ्यावर बसवल्याशिवाय अग्रसेना स्वस्त बसणार नाही, हा त्यांना पहिला इशारा देतो. विषय असा आहे की त्यांना 8 तासाची नोकरी आहे. त्या 8 तासाच्या नोकरीपुरता ते तुमच्या बांधील आहेत. 8 तासाच्या नंतर तुम्ही त्यांना सांगत असतील का तुम्ही कुठेतरी ट्रेनिंगला या, तुम्ही कुठे तुमच्या वैयक्तिक कामासाठी त्यांना बोलवत असतील तर ते अजिबात खपवून घेतलं जाणार नाही. त्याच्यानंतर दुसरा विषय असा आहे की आज तुम्ही त्यांना तुटपुंजा जो काही त्यांच्या हातात 12-13 हजार रुपये पगार भेटतो त्या पगारातून त्यांना 3-3, 4-4 हजार रुपये त्यांच्या युनिफॉर्मसाठी तुम्ही कापत असतील तर ही गोष्ट चुकीची आहे. तुम्हाला त्याला युनिफॉर्म द्यायचा असेल तुम्ही तुमच्या खर्चाने द्या. आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय आज त्यांना तुम्ही सांगता पोलीस व्हेरिफिकेशन करा. अरे हा आमचा इथला भूमिपुत्र आहे, त्यांचे आधार कार्ड म्हणजे त्यांचं व्हेरिफिकेशन झालं. परंतु तुम्हाला जर तुमच्या क्रायटेरियामध्ये पोलीस व्हेरिफिकेशन गरजेचं असेल तर त्यांनी त्याचे अर्ज केलेले आहेत. पोलीस व्हेरिफिकेशन भेटणं हा त्यांच्या हातात नाही मिळत. त्यांनी अर्ज केला हे त्यांच्या हातात आहे. आता पोलीस व्हेरिफिकेशन SP ऑफिसवरून त्यांना जेव्हा भेटेल तेव्हा ते तुमच्याकडे जमा करतील. ते जमा होत नाही म्हणून तुम्ही 1 महिन्याचा पगार कापणार, हे कुठला न्याय झाला? हे अजिबात खपवून घेतलं जाणार नाही. आणि आज सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आज दिनांक 13 जून 2026 आज सकाळपासून हे सगळे माझे भूमिपुत्र आहेत, हे माझे समाज बांधव आहेत, हे कामावर गेलेले नाहीत. त्यांनी आज संप केलेला आहे. त्याचं कारण एकमेव असं की त्यांचा पगार दर महिन्याच्या 7 तारखेला होतो. 7 तारखेला हा होणारा पगार त्यांना सांगितलं गेलं की 10 तारखेला देऊ. 10 तारखेला देखील त्यांना पगार दिला गेला नाही आणि आज 14 तारीख आली तरी पण त्यांना तो पगार दिला गेला नाही. त्याच्यामुळे त्यांनी मजबुरीने, कारण ते पण हातावर पोट भरणारी लोक आहेत आणि त्यांचा उदरनिर्वाह तुमच्या ज्या काय भेटतो तुटपुंजा पगार होतो त्याच्यात त्यांना त्यांचं घर चालवायचं असते. आज महिन्याच्या 15 तारीख आली म्हणजे निम्मा महिना उलटून गेल्यानंतर पण जर तुम्हाला त्यांना पगार देणार नसतील तर त्यांनी काम बंद करण्याशिवाय त्यांच्याकडे कुठलाही पर्याय नाही. त्याच्यामुळे आज त्यांनी तिथे काम बंद केलेलं आहे. 3 महिन्यापूर्वी ह्याच्या अगोदरची एक एजन्सी होती, त्यांनी त्यांना जवळजवळ महिना 1.5 महिना पगार दिला नव्हता. तेव्हा आम्ही अंधेरीचे त्यांच्या कार्यालयामध्ये धडक देऊन त्यांचा पगार संध्याकाळी त्या एजन्सीने दिला गेला. परंतु त्यावेळेला पण त्यांना महिना 1.5 महिना पगार दिला नव्हता. वारंवार जर तुम्ही अशा प्रकारे त्यांना वेठीस धरत असतील तर ते देखील चुकीचे आहे. आमचे जे हे इथे जमा झाले आहेत हे कोणी बाहेरून आलेले परप्रांतीय नाही आहेत, हे इथले स्थानिक भूमिपुत्र आहेत आणि हे त्यांच्या हक्काच्या जागा आहेत आणि त्यांच्या जागेतून तुमचा प्रोजेक्ट चालला इतकं लक्षात ठेवा. त्याच्यामुळे त्यांच्याशी वागताना जबाबदारपणे वागणं हे तुमचं कर्तव्य आहे. देशाचा सर्वात मोठा प्रकल्प बुलेट ट्रेन प्रकल्प आहे. या प्रकल्पाचं काम L&T कंपनी करते. परंतु L&T कंपनी स्वतःच्या फायद्यासाठी कामगारांबरोबर कशी वागते त्याचं हे जिवंत उदाहरण आहे. ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी बाधित झालेल्या आहेत त्या शेतकऱ्यांना नोकऱ्या मिळाल्यात का? जर त्या शेतकऱ्यांना नोकऱ्या मिळालेल्या आहेत तर त्यांना महाराष्ट्र मिनिमम वेज ॲक्ट प्रमाणे पगार मिळतोय का? या कामगारांना स्किल वर्कर म्हणून वागवलं जात आहे का? या सर्व विषयी आपलं काय मत आहे कमेंटच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा. टॉप 10 महाराष्ट्र न्यूज, पालघर.